नमस्कार. सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. मी तपस्या शर्मा. आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका. तर बघूयात आजच्या घडामोडी. नमस्कार. जय महाराष्ट्र. पुरंदर हवेलीतील माझ्या सर्व बंधू भगिनींनो, मातांनो, तरुण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्व ज्येष्ठ वयस्कर मंडळी, पत्रकार, मनापासून आपल्या सर्वांना विजय बापू शिवतारे यांचं जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2012 मध्ये गुंजवणीचा प्रकल्प पूर्ण व्हावा, याच्यासाठी पालखी तळावर आपण उपोषण केलं आणि त्या 8-9 दिवसाच्या उपोषणाच्या काळामध्ये किडनीकडे जाणारा रक्तप्रवाह बंद पडत माझं क्रिएटिनाईन 4.5 वर गेलं. चौकशी अंती, तपासाअंती नंतर हे माहीत पडलं. डॉक्टरने सांगितलं की आता कुठच्याही प्रकारे ही रिव्हर्सल प्रोसेस आहे, याच्यात काही बदल होणार नाही. किती दिवस किती वर्ष माहीत नाही, पण तुमच्या किडन्या फेल होणार. बरोबर 2019च्या निवडणुकीच्या दरम्यान सप्टेंबरमध्ये दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्या. किडन्या निकामी झाल्यामुळे रक्तशुद्धीकरण होत नव्हतं आणि त्याचा परिणाम असा झाला की हृदयामध्ये गाठी झाल्या. निवडणुका असल्यामुळे डॉक्टरांनी मला बायपास किंवा ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितलं होतं. परंतु मी निवडणूक कशी लढणार म्हणून डॉक्टर मॅथ्यूस यांच्याकडून मी 6 स्टेंट टाकून घेतले की जेणेकरून मी इलेक्शन लढू शकेन. परंतु सगळंच ते फेल झालं आणि 10-20 पावलं सुद्धा मला चालता यायला तयार नाही. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2019ची संपूर्ण निवडणूक ही कार्डियाक अँब्युलन्समध्ये झोपून 10% ठिकाणी सुद्धा मला जाता आलं नाही. परिणामी माझी हार झाली आणि हार झाल्यानंतर बाकी आणखी हृदयाला त्रास होऊ लागला आणि मग शेवटी ब्रिचकँडी हॉस्पिटलला मी ऍडमिट झालो. 6 जानेवारी 2020 पासून रक्तशुद्धी करण्यासाठी डायलिसिस सुरू झालं आणि 16 जानेवारी 2020 साली माझं बायपास झालं. मोठं बायपास झाल्यानंतर जवळजवळ 7 दिवस मी व्हेंटिलेटर होतो. ते 7 दिवस मला माहीत नाही. देवाच्या दयेने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी पुन्हा शुद्धीवर आलो आणि त्याच पद्धतीने पुन्हा कामाला लागलो. डायलिसिस बाकी सुरू राहिलं. दर अल्टरनेट डे, म्हणजे प्रत्येक दिवसाआड डायलिसिस. 6 तासाचा वेळ. 6 तासामध्ये शरीरातलं 5.5 लिटर रक्त 10 वेळा शरीरातून बाहेर पडून फिल्ट्रेशन करून परत शरीरात टाकलं जायचं. प्रचंड त्रासदायक अशी ही सगळी प्रक्रिया आहे. परंतु गेली 6 वर्ष मी ती सहन केली. ममताताई मला किडनी देण्यासाठी खूप आग्रही होते, पण ते मला मनाला पटत नव्हतं आणि म्हणून मी ते स्वीकारत नव्हतो. महाराष्ट्रातल्या कायद्यानुसार रक्ताची नाते असलेलाच माणूस डोनेट करू शकतो आणि त्यामुळे मी ते टाळत होतो. गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान ऑगस्ट पासूनच मला हृदयाचा आणखी त्रास व्हायला लागला. जरी डायलिसिस होत होतं तरी डायलिसिस बरोबर जेवढं शरीरात साठलेलं पाणी लघवी अजिबात होत नसल्यामुळे पाणी जे काही प्यायल किंवा 1 लिटर फक्त पाणी 24 तासात प्यायचं ते आणि जेवणातून आलेलं पाणी शरीरात थांबायचं आणि डायलिसिसच्या दरम्यान रक्तशुद्धीकरण होते आणि त्याच्यावर ते पाणी काढलं जातं मशीन. दुर्दैवाने ऑगस्टपासून माझी तब्येत आणखी खराब होत गेली आणि परिस्थिती अशी झाली की डायलिसिसमधून सुद्धा पाणी तेवढं निघायला तयार नाही. फुफ्फुसांवर लोड यायचा पाण्याचा आणि फुफ्फुसांवर आलेला लोड पुन्हा हृदयावर यायचा आणि हृदयाचं माझं पंपिंग जे नॉर्मल माणसामध्ये 48, 50, 55 असते ते फक्त 18 वर आलं आणि त्यामुळे गेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अगदी गाडीतून उतरून विधानसभेत जाईपर्यंत मला एखाद्या ठिकाणी तरी बाजूला अध्यक्षांच्या केबिनला वगैरे बसावं लागायचं. इतकी वाईट परिस्थिती होती.
डॉक्टरांनी सांगितलं की इट इज हाय टाइम. आता जर ट्रान्सप्लांट आपण केलं नाही तर जीवाला धोका संभवतो आणि एक एक दिवस महत्वाचा आहे. ताई डॉक्टर असल्यामुळे तिने हे सगळं ऐकलं होतं आणि तिने निश्चिती केली होती कोणत्याही परिस्थितीत मी बाबांना किडनी देणार. आणि त्याप्रमाणे सेशन संपल्याबरोबर ज्या कागदपत्रांसाठी जवळजवळ 2 महिने लागतात ती कागदपत्र HN रिलायन्समध्ये ताईने 10 ते 15 दिवसात केलं. एक एक दिवस महत्वाचा होता. आणि शेवटी 30 तारखेला सकाळी 7:30 वाजता ताई आणि मला दोघांना, मी 2 दिवस अगोदर ऍडमिट झालो होतो, ताई 29ला झाली, 30ला सकाळी ऑपरेशन झालं. प्रचंड विद्वान म्हणजे सुधांशु भट्टाचार्य, ऋषी देशपांडे नेफ्रोलॉजिस्ट, रावळ सर्जन, 8, 10, 15 डॉक्टर्स वेगवेगळ्या माझ्या प्रेमापोटी सगळेच हजर होते. आणि ऑपरेशन झालं. मला जेव्हा जाग आली त्यावेळेस मी आयसोलेशन सेंटरमध्ये होतो. आयसोलेशन सेंटर म्हणजे 200-250 फुटाची रूम आहे. तिला खिडकी नाही, दरवाजा फक्त आहे तो असा कोल्ड्रूम सारखा 6 इंचाचा झाला आणि तो ऑटो चालत असतो. जेव्हा जाग आली, डोळे उघडले त्यावेळेस पाहिलं की एका बाजूला 25 मशीन, दुसऱ्या बाजूला 25 मशीन आणि संपूर्ण बॉडीचं मॉनिटरिंग हे त्या मशीनवर. ECG कंटिन्युअस, प्रेशर कंटिन्युअस, टेम्परेचर कंटिन्युअस, पल्स कंटिन्युअस, सॅच्युरेशन कंटिन्युअस. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 4 दिवस मी त्या आयसोलेशन सेंटरमध्ये आलो. खूप त्रास, पाय उचलता येत नव्हते, शरीर असं गलितगात्र झालेलं होतं. पण हळूहळू सुधारणा होत गेली. आणि नंतर प्रचंड मेडिकेशन, औषधं, त्याच्यामुळे पोट खराब, झोप तर आज मला 6 किंवा 7वा दिवस आहे. 1 सेकंड सुद्धा मी अजून झोपलेलो नाही. 1 सेकंड रात्रीचं सुद्धा. पण देवाच्या दयेने त्रास काही होत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आल्या. आणि मग आयसोलेशन सेंटरमधून मी आयसोलेशन रूममध्ये 1720ला इथे HN रिलायन्समध्ये सगळे औषधोपचार चालू आहेत. धोका टळलेला आहे. बाप आणि लेकीचं नातं काय असतं हे ताईने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले. आणि खऱ्या अर्थाने माझं आयुष्य शेवटचा 1.5 महिना आहे ते तिने वाढून आज मला आपल्या सेवेत राहण्यासाठी 20 वर्षाचं तरी हे देवाने दिलेलं आणि ताईने दिलेलं योगदान आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा मी जात होतो भूल देण्याच्या अगोदर, त्यावेळेस देवाला एकच प्रार्थना केली. माणूस कधी ना कधीतरी जातच असतो, परंतु मी हातात घेतलेली कामं जे आहेत, गेम चेंजर. माझ्या पुरंदरमधल्या प्रत्येक तरुणावर, माझ्या मुलांवर प्रेम आहे, त्याच्यापेक्षा जास्त हे माझ्या या तरुण तरुणीवर आहे. त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं असणार गुंजवणीचा पाण्याचा प्रकल्प असेल, IT पार्क असेल, पुरंदर उपसाने केलेली जी एवढी क्रांती केली ती व्यवस्थित चालली पाहिजे. एअरपोर्ट झाला पाहिजे, रोड सगळे चांगले झाले पाहिजे. आणि राज्यामध्ये मी 2008 साली सांगितलं, तर मला तुम्ही संधी दिली, लग्न सोहळ्यात सांगितलं, तर राज्यातला 1 नंबरचा विधानसभा मतदारसंघ मी करून टाकले. अनेक नेते आले, 40-50 वर्ष त्यांना मतदारसंघ डेव्हलप विकसित करायला. अगदी 10-15 वर्षामध्ये आज इंटरनॅशनल एअरपोर्ट झाल्यातच जमाय, आता काय अडचण नाही. तर फुरसुंगी देवाची गोळी, वडकी, जेजुरी, सासवड मिळून नवीन पुणे महानगरपालिका होणार आहे. आणि मग त्या दृष्टीने माझे चाललेले जे सगळे प्रयत्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी मला जगू दे अशी देवाकडे मी प्रार्थना केली. आज जाताना ताईसाठी सुद्धा प्रार्थना केली की एवढं मोठं मन दाखवणारी ही मुलगी, खरं म्हटलं तर ती मुलगीने माझी आईच झाली. आईने 2 किडन्या दिल्या होत्या, तिने 1 किडनी दिली. त्यामुळे निश्चितपणे
तिच्यासाठी देखील प्रार्थना केल्या आणि शुद्ध जोपर्यंत होती तोपर्यंत सतत डोक्यात पुरंदर आणि पुरंदर हायवेची माणसं पुढेच देवाने साथ दिली. पुढचं आयुष्य समर्पितपणे म्हणजे मी त्यावेळेस 2008 बोललो होतो की प्रत्येक घरातला माणूस आपला मुंबईत मिलमध्ये आहे, कुठे कामाला आहे, पोर्टर्समध्ये आहे. सगळ्या नोकऱ्या गेल्या, मिल बंद पडल्या, मोदींची आधुनिकीकरण झाली आणि म्हणून मी त्यावेळेस ध्येयवेडेपणे झालं म्हणतो की आता मुंबईला जाण्याचं आमचं सगळं बंद झालं, मनी ऑर्डर सगळ्या बंद झाल्या तालुक्यातल्या. आता निश्चितपणे पुरंदरलाच मुंबई करायची. ध्येयवेडेपणामुळे निश्चितपणे हे शक्य झालंय. उद्याची नवीन मुंबई, नवीन पुणे महानगरपालिका म्हणून आपला सगळा भाग डेव्हलप होणार आणि त्याच्यातून लाखो पोरांना, आमच्या तरुणांना व्यवसायाच्या संधी, नोकरीच्या संधी, IT पार्कमध्ये 1,00,000-1,50,000 लोक, एअरपोर्टमध्ये 1,00,000-1,50,000 लोकांना. आज परिस्थिती अशी झाली की शेतकऱ्याची एखादी चांगलीतली मुलगी असेल किंवा माळशिरसची मुलगी असेल, शिकली सवरलेली आहे, ती शेतकऱ्याच्या घरात जायला तयार नाही. कारण रेट भाव मिळत नाही, कष्ट करावे लागतात, त्याच्यातून कष्ट करून सुद्धा तेवढे फायदे होत नाही. आणि म्हणून मुली सुद्धा आजकाल शेतकऱ्याच्या मुलापेक्षा शेतकरी असेल त्याच्याबरोबर त्याला नोकरी असेल 10-20-25 हजाराची, तर तो एक जनरल फॅब्रिक समाजाचं संतुलीकरण होत आहे. आणि म्हणून ह्या नोकऱ्या अगदी गावात राहून सुद्धा आज एअरपोर्टला नाही म्हटलं तरी 60-70-80 हजाराच्या खाली नोकरी नसेल. चांगले घरं शहरात जाऊन कुठेतरी कोंडवाड्यात राहण्यापेक्षा गावात चांगली घरं होती. पुरंदर उपसाने जी क्रांती केली, माळशिरस असेल, टेकवडी असेल, या सगळ्या भागातल्या आमच्या माता भगिनी मजुरी करायला जायच्या खाली यवतला. आणि आज उलट झालंय, पाणी इतकं झालंय की त्या पाण्यामुळे खूप प्रगती झाली, कॅश फ्लो आला, नगदी पिकं मिळाली. आणि आज कुठेही गावात जा, पिसोऱ्यामध्ये जिथे पाणी प्यायला नसायचं यात्रेच्या वेळेस, तिथे आज 3,500 एकर ऊस आहे. माळशिरसला 3-4 एकर ऊस आहे, टेकवडीला ऊस आहे, पिंपरीला ऊस आहे, मावडी पिंपरीला ऊस आहे. फळबागा खूप झालेली आहे. भाजीपाला हडपसरला जाणारा सगळा अर्धा भाजीपाला हा पुरंदरमधून जातोय आणि शेतकऱ्यांना दर आठवड्याला 22,000 रुपये मिळत आहे. सदन झाले. एकेका दुष्काळी तालुका म्हणून असणारा भाग पुरंदर उपसाची मी सुरुवात केली आणि 2012 साली पूर्ण झाल्यामुळे आमूलाग्र बदल झाले. तुम्ही कोणीही जा, टेकवडीला जा, माळशिरसला जा, पिसोऱ्यामध्ये जा, गावातल्या शेतामध्ये 1-2 कोटीचे शेतीवरच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी घरं बांधले. त्याचा मनस्वी आनंद आहे. आणि म्हणून गाईच्या गोठ्यात आणि उपाशी बाईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे जसा अब्जपती झाला, तसा माझ्या शेतकरी कुटुंबातला प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी, त्यांना त्या संधी मिळाल्या पाहिजेत. काम प्रचंड हुशारी, वैभव, बुद्धी आपल्याकडे, पण संध्या नव्हत्या. आणि म्हणून त्या संध्या निर्माण करण्यासाठी हे जे काही प्रकल्प आहेत ते पुढच्या काळामध्ये पूर्णत्वास नेऊन आमूलाग्र बदल, एक इतिहास घडवण्याचं स्वप्न पूर्णपणे समर्पित भाव मिळालेल्या आयुष्यात संपूर्णपणे राज्यासाठी, मतदारसंघासाठी आणि लोकांसाठी निश्चितपणे समर्पित भावनेने ते करावं असं मी ठरवलेलं आहे. आणि म्हणून घडतो तो माणूस आणि घडविते ती नियती. 35 वर्षानंतर पुरंदरला आलो आणि 1 वर्षाच्या आत तुम्ही मला आमदार केलं. पुढच्या 5 वर्षात नियतीने मला मंत्री केलं. त्या गुंजवणीच्या धरणासाठी मी किडण्या घालवल्या. ते धरण पूर्ण करण्याचं भाग्यही मलाच मिळालं आणि त्याची पाईपलाईन करण्याचे भाग्य मिळालं. त्यामुळे लहानपणापासून ती जाणीव होती की मी सर्वसामान्य माणूस नाही, माझ्यातून काहीतरी मोठं घडणार आहे. समर्पित भावनेने इतिहास घडतील अशा पद्धतीचं ते काम आता होत आहे. आणि मला ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना सुद्धा एकच प्रार्थना देवाला होती, हे सगळं काम पूर्ण होईपर्यंत मला सर्व दे. देवाने ते ऐकलं आणि म्हणून आज सगळा धोका टळलेला आहे. इम्युनो सप्रेशन काय होतं की जेव्हा ताईची किडनी मला बसवले, फॉरेन पार्ट, बाहेरचं पार्ट आत बसवलंय. आपली जी प्रतिकार शक्ती असते, जेव्हा असं काही बाहेरचं आलं तर ते रिजेक्ट करायच्या पाठी लागते. आपली सगळी शक्ती लावून प्रतिकार शक्ती त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करते.
आणि म्हणून इम्युनो सप्रेशन म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती शून्य करून ठेवलेली असते. तर त्या प्रतिकारशक्ती शून्य असताना थोडं जरी इन्फेक्शन झालं तरी प्रचंड काळजी घ्यावी लागते. इन्फेक्शन झालं तर मधला मार्ग नाही आणि म्हणून सॅनिटायझर असेल, पाऊन्स असतील, महिना दीड महिना तर कोणाला भेटता येणार नाही. आयसोलेशनमध्ये घरामध्ये सुद्धा राहावं लागेल. जनसंपर्क कमीत कमी ठेवावा लागेल आणि म्हणून व्हिडिओ आता तंत्रज्ञान एवढं मोठं आहे. गावागावातून मी आता 5 दिवस तर माझ्याकडे फोन नव्हता. काल जेव्हा आयसोलेशन रूममध्ये मी आलो हॉस्पिटलचं तेव्हापासून फोन मिळाला. हजारो फोन होते, हजारोंची काळजी. मी मनापासून धन्यवाद देतो पुरंदर हवेलीतील माझ्या सर्व मायबाप जनतेला की 30 तारखेला 5:30 पासून सर्व ठिकाणी देवळामध्ये प्रार्थना चालल्या, त्याला यश आलं. म्हणून पुढच्या काळामध्ये मी पुन्हा सांगतो की मी आमदार नाही आहे, मी पुरंदर हवेलीचा कुटुंब प्रमुख आहे. बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष ठेवण्याची सवय, कोण आजारी असेल, कोण काय असेल, कोणाचं ऍडमिशन असेल, इथून पुढे तर मोठं काम करणे. ताईने आज सुद्धा एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की किती गैरसमज आहे. मोठे मोठे लोक घरातले 8-8, 10-10 लोक असताना सुद्धा किडनी मिळत नाहीत आणि माणसं मरतात. मोठी प्रोडक्टिव्ह माणसं म्हणजे माझ्याबरोबर असलेली 64 माणसं गेली. अगदी कमानी इंडस्ट्रीजचे मालक, जो हा झुंझुनवाला एवढा मोठा शेअर ब्रोकर, मोठे मोठे लोक गेले. देवाने मला ही संधी दिली आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपण कोणीही काही काळजी करू नका. 1-1.5 मला थोडं आयसोलेशनमध्ये राहावं लागेल, पण मोबाईल चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. अत्यावश्यक असेल ते बारीक सारीक इथून बसून कोणाचंही काम अडणार नाही. मुख्यमंत्री सहायता निधी असेल, आणखी काही कामं असतील, रस्ते असतील, उजवणीचं काम असेल, एअरपोर्टचं काम असेल, कुठचंही काम थांबणार नाही. इथून संपूर्ण मॉनिटरिंग करत मी ते करेल. जिथे कुठे अडचण असेल, विशेषतः आरोग्याच्या बाबतीत कित्येक जणांचे प्राण माझ्या माध्यमातून वाचले. तर तसं काही सिरियस असेल व्हिडिओ कॉल करून किंवा साध्या कॉलवरून मला त्याची माहिती देत जा. निश्चितपणे अलर्ट पद्धतीने जेवढं काम जितक्या अलर्ट पद्धतीने तत्काळ पद्धतीने अगोदर करायचं त्याच्या जास्त पटीने हे काम केलं जाईल. आणि आपण सर्वांनी एवढ्या प्रार्थना केल्या, पूजा अर्चा केल्या, शुभेच्छा दिल्या. काळजीत संपूर्ण मतदारसंघ होता. कुणी काळजी करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.